किनवट टुडे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात किनवट टुडे न्यूज। महिलेच्या बेपत्ता प्रकरणाची उकल। पैशाच्या वादातून महिलेची हत्या केल्याप्रकरणी 2 आरोपींना अटक। आरोपींनी 8,80,000 रुपये रोख घेतले आणि महिलेकडून 8.5 तोळे सोने चोरले। एकट्या महिलेने आरोपींकडून तिच्या गरजांसाठी पैसे परत मागितले तेव्हा त्यांनी नियोजनानुसार तिची हत्या केली। त्यांच्याकडून 2 मोबाईल फोन जप्त करण्यात आले। जिल्हा पोलीस प्रशासनाने तांत्रिक पुराव्यांचा वापर करून प्रकरण सोडवले। आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी पुरावे गोळा केले जात असल्याचे कळते। जिल्हा एसपी अखिल महाजन IPS। आरोपी माहिती: अ1 मोहम्मद फारूक, वडील मोहम्मद रहीम, वय 38 वर्षे, घर इंद्रावेली, आदिलाबाद जिल्हा, 14/1/2026 रोजी अटक। अ2 बस्सी रमेश, वडील बस्सी काना, वय 26 वर्षे, जात मथुरा, घर सकाराम थांडा, इंद्रावेली, आदिलाबाद जिल्हा, 14/1/2026 रोजी अटक। जिल्हा पोलिसांनी आदिलाबाद जिल्ह्यातील मावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंदवलेल्या बेपत्ता महिलेच्या प्रकरणाची उकल केली आहे आणि ते खून प्रकरण म्हणून हाताळले आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक अखिल महाजन यांनी IPSने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली की या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तपशीलवार माहिती अशी: 29 नोव्हेंबर 2025 रोजी समीना यास्मीनच्या तक्रारीवरून मावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला की तिची बहीण पिटलवाडा येथील खून झालेली महिला इम्राना जबीन 39 26 नोव्हेंबरपासून बेपत्ता आहे। तपासादरम्यान असे उघड झाले की इम्राना जबीनचा इंद्रावेली येथील फारूक खानशी पैशाच्या व्यवहारावरून वाद होता। कोणत्याही परिस्थितीत महिलेच्या बेपत्ता होण्याचे कारण शोधण्याचा निर्धार करून महानिरीक्षक के स्वामी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिसांनी तपास केला, तांत्रिक पुरावे गोळा केले आणि त्यांना संशय असलेल्या प्रत्येकाची चौकशी केली। ठोस पुराव्यांसह मुख्य आरोपी मोहम्मद फारूक खान आणि त्याच्या ड्रायव्हर बस्सी रमेश यांना 14 जानेवारी 2026 रोजी दासनापूर भाजी बाजाराजवळ ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। तपासादरम्यान आरोपींनी हत्येची कबुली दिल्याचे उघड झाले। आरोपीने 8,80,000 रुपये रोख घेतले आणि 8.5 तोळे सोने चोरले होते आणि महिलेने तिच्या गरजेसाठी पैसे परत मागितले तेव्हा पैसे परत करण्यास नकार देणाऱ्या आरोपीने हत्येचा कट रचला। 26 नोव्हेंबर 2025 रोजी दोघा आरोपीपैकी एकाने पिटलवाडा येथील तिचे पाय धरले आणि दुसऱ्याने तिचा गळा दाबून खून केला। हत्येनंतर मृतदेह भाड्याने घेतलेल्या एर्टिगा कारमध्ये महाराष्ट्रातील सारखणी घाट वनक्षेत्रात नेण्यात आला आणि रस्त्याच्या कलवटजवळील खड्ड्यात पुरण्यात आले। आरोपींच्या माहितीच्या आधारे महसूल आणि वैद्यकीय विभागांच्या सहकार्याने तहसीलदारांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला। मृतदेह कुजला असला तरी मृतकाच्या कपड्यांवरून कुटुंबियांनी त्याची ओळख पटवली। DNA चाचणीसाठी नमुने घेण्यात आले। सुरुवातीला बेपत्ता व्यक्तीचा खटला म्हणून नोंद करण्यात आली होती। आता हा खटला भारतीय दंड संहितेच्या कलम 103 खून आणि 238(3)(5) मध्ये श्रेणी उन्नत करण्यात आले आहे आणि दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। प्रशिक्षण IPS राहुल कांत, DSP L जीवन रेड्डी, मावळा CI कर्रेस्वामी, SSI मधुकृष्णा, कर्मचारी आणि इतरांनी कार्यक्रमात भाग घेतला। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा KTN महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा।